महाराजांच्या जीवन कालखंडामध्ये त्यांना ज्यावेळी वैराग्य निर्माण झालं की संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची, आणि वैराग्यानंतर त्यांना असं वाटलं की ईश्वराचा शोध घ्यायला आपण जाऊ आणि एकांतामध्ये जाऊ. हे सगळं विदारक चित्रण, विसंगती पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की अनंताचा शोध घेऊनच आपण ह्याचं काय आहे रहस्य या संसाराचं. म्हणून महाराज त्याचा शोध घेण्यासाठी तिन्ही पर्वतावरती जात होते. तुम्ही जो उल्लेख केला तो भामचंद्र पर्वत, तिथे त्यानंतर साक्षात्काराचे शासकीय गाथ्यामध्ये सुद्धा अभंग आहेत. भंडाऱ्या डोंगरामध्ये सुद्धा महाराज लेण्यामध्ये बसत होते. त्याचाही उल्लेख जे शासकीय गॅझेट आहे त्याच्यामध्ये आहे. कुमुद लाडानी ते लिखाण आहे आणि सरकारने ते प्रकाशित केलेलं आहे. आणि आता आपण ज्या आलेलो आहोत ज्या पर्वताच्या पायथ्याला, तोच हा पाठीमागे घोराडेश्वर डोंगर आहे. आणि महाराज मुक्तपणे स्वच्छंदी जायचे तिन्ही पर्वतावरती. ज्यावेळी त्यांना असं वाटायचे की चला आपण घोराडेश्वर डोंगरावरती जाऊ, त्यावेळी ते आणि त्यांच्या अभंग आहेत की तुका म्हणे घालू मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाची, फार सुंदर आहेत. म्हणजे मुक्त चिंतन त्यांचं जे होतं, त्या मुक्त चिंतनाचा तो आविष्कार असल्यामुळे महाराज तिन्ही पर्वतावरती जिथं मनाला येईल तिथे जात होते. त्यातला हा पर्वत सुद्धा अभंग पर्वत आहे, घोराडेश्वर डोंगर, की तिथे सुद्धा फार सुंदर गुफा आणि लेण्या प्राचीन आहेत. आणि त्या अशा शांत गुफेमध्ये महाराज येऊन चिंतनासाठी ध्यानासाठी बसायचे. असं ह्या घोराडेश्वर डोंगराचा फार महिमा आहे. आणि आत्ता विद्यमान कसं आहे, महाराजांच्या निर्वाणानंतर म्हणू आपण की जी निष्ठा आहे महाराजांच्या प्रती असणारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी साधकांची, ती निष्ठा असल्यामुळं गाथा पाठ करण्यासाठी महाराष्ट्रातले साधक घोराडेश्वर डोंगर पर्वतावरची विशेषतः जास्त आहेत. भंडाऱ्यावरती होते पण थोडस तिथं एकांत भंग झाल्यामुळं ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, साधनेला स्थळ कसं असावं, बहु एकांतावरी प्रीती दया जनपदाची खंती, तो मनुष्याकार जाण मूर्ती ज्ञानाची. म्हणजे एकांतावर तो प्रेम करतो त्याला जनपदाची खंतच वाटत असते. तर अशा प्रकारे हा महाराजांच्या जीवनातला एक तिन्ही पर्वतामधला अभंग चिंतनाचा हा पर्वत आहे की जिथे बसून महाराजांनी संपूर्ण संत वाङ्मय, कबीराधिक संतांचं वाङ्मय इथेही केलं असेल जसं भंडाऱ्यात केलं तसं. तो आता आपण जे ह्या लाईनला जर पाठीमागं बघितलं तर ते सगळे जे आहे ना हे अतिक्रमण आहे पायथ्याचं पूर्ण. त्यामुळे आमची वारकऱ्यांची याबाबत एकच, या पर्वताबाबत एकच मागणी असेल, म्हणजे केवळ या पर्वताबाबतच नाही तिन्ही पर्वतांचीही आहे, पण हे जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाचा इथल्या साधकांना प्रचंड त्रास होतो. काय कधीही कोणीही येऊन डिस्टर्ब त्यांना करतात आणि ते अतिक्रमण हटवलं पाहिजे. नियमाप्रमाणे शासनानं संविधान इथं जर लागू केलं आणि चांगल्या प्रकारे सुभिंत बांधून सभोवती तटबंदीनं युक्त जर हे स्थान ठेवलं तर विद्यमान पिढीला हा जो वारसा एकांततेचा, पवित्रतेचा अभंग वारसा पुढच्या पिढीला देता येईल. आणि साधकांना, चिंतकांना एकमेव जगात हीच भूमी आता उरलेली आहे महाराष्ट्रात. घोराडेश्वर डोंगर हा, समोर भंडारा डोंगर आणि त्याच्याही पलीकडे भामचंद्र डोंगर. आमची हीच शासनाकडे मागणी आहे, ह्या तिन्ही पर्वताची विडंबना करू नका. काय ते अभंग ठेवा, जसे आहेत तसे ठेवा आणि तुमच्या संविधानानुसार ठेवा. आम्ही काय अशी बेकायदेशीर मागणी केलेली नाही शासनाकडे. जो आमचा हक्क आहे संविधानानं दिलेला तो आम्ही मागतो.